जर मित्रांनो तुम्ही बाहेर कुठेही फिरायचं असाल, जर तुम्ही तुमच्यासोबत जर आधार कार्ड घेऊन जात असाल तर आताच थांबा, कारण की आता आधार कार्ड आहे ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाण्याची काही सुद्धा गरज नाही, कारण की भारत सरकारने एक ऍप आहे ते लॉन्च केलं आहे. ह्या ऍपच्या मदतीतून जशा पद्धतीतून तुम्ही इथे पैसे पे करता ऑनलाईन, तशाच पद्धतीतून फक्त तुम्हाला इथे एकदा क्यूआर कोड असेल तो तुम्हाला फक्त तिथे जिथे कुठे तुम्ही फिरायला जाणार तिथे क्यूआर कोड लावला असेल तो स्कॅन करायचा, तुमची संपूर्ण आधारची डिटेल्स आहे तिथे तुम्हाला ती सबमिट होऊन जाईल. त्यामुळे तुमचं आधार कार्ड आहे ते बाहेर कुठेही तुम्हाला घेऊन जाण्याची गरज नाही. आणि यात बऱ्याचशा अशा गोष्टी सुद्धा या ऍपमध्ये दिल्यात. सगळं काय आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. शेजारची बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, कारण की मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन याची तुम्हाला नोटिफिकेशन आहे ती लगेच येऊन जाईल. आणि यात तुम्हाला बरेचसे असे जे काही ऑप्शन्स भेटतात, जसं की समजा तुम्ही काय करू शकता, तुमच्या फॅमिलीत अदर कोणाचे सुद्धा आधार जे काही आधार कार्ड असतील ते सुद्धा तुम्ही लिंक करून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये मदतीतून काय होणार, तुम्ही बाहेर कुठेही गेला तर तुम्हाला जे की तुमचं आधार कार्ड असेल ते घेऊन जाण्याची काही सुद्धा गरज नाही. आणि बरेचशाच वेळा काय होतं, तुमच्या आधार कार्डचं जे काही तुम्हाला बाहेर कुठे हॉटेलमध्ये किंवा कुठे गेल्यानंतर तुम्ही जर आधार कार्ड दाखवल्यानंतर त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो होता. पण आता तसं नाही. जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जिथे कुठे जाणार तिथे फक्त स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट तुमचा आधार असेल ते तिथे इथे सबमिट होणार आणि त्याला सगळ्या गोष्टी ते भेटणार आहेत. हे कशा पद्धतीने ऍप वर्क करतं सगळं काय डिटेल्स मध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय. सगळ्यात पहिले तर प्ले स्टोर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आणि इथे सर्च बार मध्ये जाऊन जर तुम्ही इंटरनेट माझा इथून ऑन करून घेतो, सर्च बार मध्ये जायचा, आधार तुम्हाला फक्त सर्च करायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार ज्यावेळेस तुम्ही सर्च करताल त्यावेळेस बरेचशाच ऍप्लिकेशन तुमच्या मोर येणार आहेत, जे की आता तुम्हाला माहिती आहे ही जी की आधारची ऍप्लिकेशन आहे हे आत्ताच नुकतीच लॉन्च झाली आहे. बघू शकता याची लिंक आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल आणि टेलिग्रामवर सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. ओके, तिथून डायरेक्ट आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता. सगळ्यात पहिले तर ही ऍप्लिकेशन तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर इथून ओपनवर तुम्हाला क्लिक करायचं. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले काही परमिशन्स मागेल, त्या सगळ्या परमिशन्स तुम्हाला अलाउ करून द्यायच्या. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल, फक्त तुम्हाला इथून जी काय नेक्स्ट अशा पद्धतीतून करून घ्यायचा. ओके, आणि त्यानंतर इंटर आधार नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधारवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. म्हणजे की येथे काय तुमचा आधार कार्ड नंबर असेल त्याने तुम्हाला सगळ्यात पहिले इंटर आधार नंबर तुमचा असेल तो टाकून घ्यायचा. जसं की आता बघू शकता जो की आपला आधार नंबर असेल तो अशा पद्धतीने तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा. थोडासा मी इथून आधार नंबर असेल तो माझा ब्लर केलेला आहे, जे की तुमचा कोणाचा आधार नंबर असेल, जसं की आता तुमचाच नाही तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा जर आधार नंबर असेल तर अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि कंटिन्यूवर तुम्हाला ते क्लिक करून घ्यायचं. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर त्या ॲग्रीवरती टिक मार्क करून घ्यायचा आणि प्रोसेसवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर येथे काय येईल सेंड SMS तुम्हाला ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. त्यानंतर व्हेरीफाय ऑटोमॅटिक होतं, सेंड व्हेरीफाय SMS आणि व्हेरीफाय मोबाईल नंबर ऑटोमॅटिक तुमचा मोबाईल नंबर ते व्हेरीफाय होऊन जाईल. जर त्याला लिंक असेल तर इझिली ती होऊन जाईल. ओके, थोडंसं वेळ घेतं पण लगेच आहे ती तुमच्या गोष्टी ते होऊन जातील. आता आपलं कन्फर्म झालंय. त्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑटोमॅटिक एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आता इथे सांगतो, जी की याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या फेसने स्कॅन करताना डायरेक्ट ओपन होऊन जातं, जी की तुम्हाला आता इथे बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल. त्यानंतर इथून बघू शकता इथे तुम्हाला हा ऑप्शन जी की आहे इथे बघू शकता हा ऑप्शन भेटतो, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने फेस जी की सांगत आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर जी की असेल अशा पद्धतीने तुम्हाला फेस स्कॅन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण करून घेऊ बघू शकता. ओके, आता आपलं झालेलं आहे जी की आपण परफेक्ट फेस स्कॅन केलेलं आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. फेस स्कॅन केल्यानंतर सगळ्या डिटेल्स आहेत तुमच्या मोरं येऊन जातं तुमच्या आधार कार्डच्या. ओके, थोडंसं लोडिंग घेत आहे आणि आता बघू शकता ज्या काही सगळ्या गोष्टी असतात आधार कार्डवर आपल्या सगळ्या डिटेल्स असतात त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ह्या ॲपमध्ये ते भेटून जातात. याच्या मदतीतून बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते तुमच्या सॉल्व्ह होऊ शकतं. जसं की तुमचं जर ते कागदाचा आधार जे की असतं आधार कार्ड ते तुम्हाला बाहेर कुठेही घेऊन जायचं नाही. त्यानंतर अशामध्ये प्रोसेसवर क्लिक करायचं. ओके, त्यानंतर येथे एक पिन महत्वाचा एक पिन तुम्हाला टाकायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही हे ॲप ओपन करता त्यावेळेस हा पिन तुम्हालाच माहीत असणार आहे. जसं की आता ऑलरेडी ते मी एक क्रिएट करून घेतो. ओके, अशा पद्धतीने ओके कन्फर्म करून घ्यायचा, कन्फर्म केला आहे. ओके, त्यानंतर बघू शकता अशा मध्ये इंटरफेस येईल. त्यानंतर इथून जी की आहे नेक्स्ट करू शकता किंवा स्किप करू शकता. ओके, थोडंसं क्यूआर कोड आहे ते मी स्कॅन केलेला जी की असेल इथे बघू शकता जो की तुम्हाला दिसत असेल तो मी थोडासा ब्लर केला. ओके, कारण की हा क्यूआर कोड असतो आपण कुठे कोणाला देऊन स्कॅन करू शकतो आणि आपले डिटेल्स ती होऊ शकते. दुसरी गोष्ट यात तुम्ही काय करू शकता इथे बघू शकता क्यूआर कोडचा स्कॅनचा तुम्हाला ऑप्शन भेटतो. याच्यामध्ये तुमचा क्यूआर कोड आहे तो तुम्हाला माहिती आहे जी की कुठे तुम्ही गेला समजा बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये तिथे तुम्हाला काय असणार की तुमच्या आधार कार्डचा एखादा स्कॅनर जशा पद्धतीने ऑनलाईन पेमेंट करता तशा पद्धतीने स्कॅनर असणार. तो फक्त तुम्हाला स्कॅनर आहे तो स्कॅन करायचा आहे आणि त्यानंतर सगळी डिटेल्स आहेत त्यापर्यंत सबमिट होणार आहे. त्याला अशा पद्धतीतून देत बसायची गरज काही सुद्धा नाही. दुसरी गोष्ट आहे हे जी की तुम्हाला दिसत असेल बघू शकता इथे सगळं जी की थोडासा नंबर मी इथून हाईड केलेला आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, जी की नंबर असेल थोडासा मी इथे हाईड केलेला आहे. ओके, इथून जी काय तुमची बायो सगळी असेल ती सुद्धा तुम्ही इथून लॉक बायो लॉकचा ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून बघू शकता इथे लॉकचा ऑप्शन आलाय. जी की बायो असेल ती संपूर्ण तुम्ही लॉक सुद्धा इथे करू शकता, अनलॉक सुद्धा इथे करू शकता आणि येथे बघू शकता सगळ्या डिटेल्स
सुद्धा आहेत, ही सुद्धा नंबर डिटेल्स आहे ते तुम्ही तिथे जाऊ शकता आणि याला तुम्ही इथून हाईड सुद्धा करू शकता. दुसरी गोष्ट बघू शकता इथून तुम्ही जी काही ह्याला शेअर सुद्धा करू शकता. जसं की शेअर आयडीवर जर क्लिक केलं तर इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं की आता इथून शेअरवर सिलेक्ट केलं, इथून व्हॉट्सअप किंवा इतर कोणत्याही ह्याच्यावर तुम्ही डायरेक्ट आहे ते शेअर सुद्धा आहे ते करू शकता. तुमची डिटेल्स PDF मध्ये शेअर होणार आहे. त्यानंतर दुसरी एक मेन गोष्ट महत्त्वाची गोष्ट, यात तुमच्या घरातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचं तुम्ही ती जी की आता आधार कार्डचं सगळे डिटेल्स आहे ते ॲड करू शकता. जसं की इथे जर क्लिक केलं, जसं की बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर ॲड अदर प्रोफाईलच्या ऑप्शनवर तुम्ही इथून क्लिक करायचं. त्यानंतर त्यांचा जी की असेल आधार नंबर असेल, इंटर रजिस्ट्रेशन आधार नंबर टाकायचा आणि त्यांना सुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकता. तुमच्या घरातील सगळ्यांचे आधार नंबर असतात ते ॲड करू शकता. अशा पद्धतीतून आहे आणि इथे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला इथून भेटू शकता. बघू शकता रिसीट पिन सुद्धा, चेंज पिन सुद्धा तुम्हाला भेटतो. दुसरी गोष्ट आहे तुम्ही इथून काय करू शकता, जसं की समजा इथून देखील लँग्वेज सुद्धा इथे चेंज करू शकता. इथे जर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या लँग्वेज सुद्धा इथे बघायला भेटतात. हे लँग्वेजचं आहे. इथून जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही हेल्पवरती क्लिक करू शकता आणि इथून कंटिन्यू बघू शकता. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. डायरेक्ट कॉन्टॅक्टवर जर क्लिक केलं तर यांचा हेल्पलाईन नंबर सुद्धा याला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा ते करू शकता. या गोष्टीने काय होणार आहे, तुम्हाला हे आधार कार्ड समजा तुमचं कुठे हरवलं किंवा गेल्या नंबर जर लक्षात असेल तर डायरेक्ट याला स्कॅन करून तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन लॉन्च केलं. एकदम बेस्ट ॲप्लिकेशन आहे. इथे बघू शकता माझा लोगो आल्या सगळ्या गोष्टी आहेत इथे मला दिसत आहेत. बघू शकता अशा पद्धतीतून ओके सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही इथे स्कॅन करून सगळ्या गोष्टी आहेत ते करू शकता. QR कोड सुद्धा तुम्हाला इथे दिसतोय. QR कोड तुम्ही कोणालाही देऊ नये ते स्कॅन सुद्धा करू शकता आणि बरेचसे तुमच्या शेअर करू शकता, स्कॅन करू शकता. अशा भरपूर साऱ्या इथे गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार. यासाठी हे ॲप्लिकेशन आता नुकतंच लॉन्च केलं. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि प्रत्येकाने मोबाईलमध्ये इन्स्टॉल नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.